नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू चॅनल. मे महिन्यामधले चालू घडामोडीचा हा आपला 9वा व्हिडिओ आहे. यापूर्वीच्या सगळे व्हिडिओचे लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा. चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक जैवविविधता दिन म्हणून साजरा केला जातो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 22 मे. 22 मे हा दिवस दरवर्षी जगभरात जागतिक जैवविविधता दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस जैवविविधतेच्या समस्यांबद्दल समज आणि जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने दरवर्षी साजरा केला जातो आणि पहिल्यांदा हा दिवस 22 मे 2002 या दिवशी साजरा करण्यात आला होता आणि यावर्षी हा दिवस हार्मनी विथ नेचर अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट या थीमखाली साजरा करण्यात आलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2, 22 मे हे याचं बरोबर उत्तर असेल. हा आहे जागतिक जैवविविधता दिन. जर आपल्याला असं विचारलं की जागतिक वन दिन कधी असतो, तर दरवर्षी 21 मार्च हा दिवस जागतिक वन दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर 22 मार्च हा दिवस जागतिक जल दिन असतो. 23 मार्च जागतिक हवामान दिन साजरा करतो. जागतिक पर्यावरण दिन 5 जूनला असतो आणि जागतिक ओझोन दिन जो आहे तो दरवर्षी 16 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. हे देखील लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, संयुक्त राष्ट्राने भारताचा 2025मध्ये विकास दर किती राहण्याचा अंदाज नुकताच व्यक्त केला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 6.3%. संयुक्त राष्ट्रसंघाने नुकताच दी वर्ल्ड इकॉनॉमिक सिच्युएशन अँड प्रॉस्पेक्ट्स ॲज ऑफ मिड 2025 नावाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे आणि या अहवालामध्ये संयुक्त राष्ट्राने भारताचा विकास दर 2025 या वर्षामध्ये 6.3% राहील असा अंदाज व्यक्त केलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणी राष्ट्राच्या शूरवीरांचा सन्मान करण्यासाठी नुकताच एक देश एक धडकन हा उपक्रम सुरू केला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, संस्कृती मंत्रालय. भारताच्या संस्कृती मंत्रालयाने राष्ट्राच्या शूरवीरांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने नुकताच एक देश एक धडकन हा शक्तिशाली आणि बंधनकारक असा उपक्रम सुरू केलेला आहे. अनुराग भूषण यांची नुकतीच खालीलपैकी कोणत्या देशात भारताचे नवीन राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, स्वीडन. हे बघा, हे आहेत अनुराग भूषण आणि हे 1995 बॅचचे IFS ऑफिसर आहेत आणि यांची नुकतीच भारताचे स्वीडन या देशामधील पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. स्वीडन मॅपमध्ये इथे आहे स्वीडन. स्वीडनची राजधानी आहे स्टॉकहोम. सध्या PM किंवा पंतप्रधान आहेत उल्फ क्रिस्टरसन आणि चलन आहे स्वीडिश क्रोना. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक एड्स लसीकरण दिन म्हणून साजरा केला जातो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 18 मे. 18 मे हा दिवस लोकांना HIV प्रतिबंध आणि एड्स लसीच्या संशोधनाबद्दल शिक्षित करणे तसंच या आजारापासून कसा बचाव करावा याविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने दरवर्षी जागतिक एड्स लसीकरण दिन म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1, 18 मे हे याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, न्यायमूर्ती केम्पैया सोमशेखर यांची नुकतीच कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मणिपूर उच्च न्यायालय. मणिपूर उच्च न्यायालय हे भारतामधील मणिपूर या राज्याचं उच्च न्यायालय आहे. याची स्थापना झालेली आहे 25 मार्च 2013 या दिवशी आणि कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश केम्पैया सोमशेखर यांची नुकतीच मणिपूर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. यांच्यापूर्वी न्यायमूर्ती कृष्णकुमार हे या मणिपूर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते, ते आता रिटायर झालेले आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1, मणिपूर उच्च न्यायालय हे याचं बरोबर उत्तर आहे. मणिपूर मॅपमध्ये इथे आहे मणिपूर राज्य. राजधानी आहे इम्फाळ. सध्या राज्यपाल आहेत अजय कुमार भल्ला आणि CM किंवा मुख्यमंत्री आहेत. सध्या मुख्यमंत्री आहेत कोणीच, सध्या इथे राष्ट्रपती राजवट लागू आहे. जागतिक हायड्रोजन शिखर परिषद 2025 नुकतीच खालीलपैकी कोणत्या देशात संपन्न झाली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, नेदरलँड. जागतिक हायड्रोजन समिट किंवा जागतिक हायड्रोजन शिखर परिषद 2025 जी आहे ती नुकतीच 13 ते 15 मे 2025 या कालावधीमध्ये नेदरलँड या देशामध्ये संपन्न झाली आहे. जागतिक हायड्रोजन शिखर परिषद हा जागतिक ग्रीन हायड्रोजन परिसंस्थेतील एक प्रतिष्ठित असा कार्यक्रम आहे आणि या शिखर परिषदेमध्ये जवळपास जगभरातून 15,000 प्रतिनिधी सहभागी झाले होते. ही परिषद नेदरलँडमध्ये झाली. नेदरलँड मॅपमध्ये इथे आहे नेदरलँड. राजधानी आहे ॲम्स्टरडॅम. सध्या पंतप्रधान आहेत डिक स्कूल्फ आणि करन्सी चलन आहे युरो.
पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2025 कोणाला जाहीर झाला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बानू मुस्ताक. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार हा युनायटेड किंगडममध्ये आयोजित केला जाणारा एक आंतरराष्ट्रीय साहित्यिक पुरस्कार आहे. हा पुरस्कार दरवर्षी इंग्रजीमध्ये ट्रान्सलेटेड किंवा अनुवादित किंवा युनायटेड किंगडम किंवा आयर्लंडमध्ये प्रकाशित झालेल्या काल्पनिक कथा आणि लघुकथांच्या संग्रहाला दिला जातो आणि याचं स्वरूप आहे, या पुरस्कारांतर्गत 50,000 युरो एवढी रक्कम दिली जाते. आणि 2025चा जो पुरस्कार आहे नुकताच कर्नाटकमधील एक भारतीय लेखिका बानू मुश्ताक यांना जाहीर झालेला आहे. त्यांचा लघुकथा संग्रह आहे हार्ट लॅम्प, यासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि हा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या त्या पहिल्याच कन्नड लेखिका देखील बनलेल्या आहेत. पर्याय क्रमांक 3 बानू मुश्ताक हे याचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक कासव दिन म्हणून साजरा केला जातो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 23 मे. कासव आणि कासवांच्या परिसंस्थेचं रक्षण करण्यासाठी लोकांना शिक्षित करणे या उद्देशाने दरवर्षी 23 मे हा दिवस जागतिक कासव दिन म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच किती रेल्वे स्थानकांचे उद्घाटन केले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 103. अमृत भारत स्टेशन योजना ही भारताच्या रेल्वे मंत्रालयाने देशभरातील 1275 स्थानकांचा पुनर्विकास करण्यासाठी सुरू केलेली एक मोहीम आहे. हिची सुरुवात झालेली आहे फेब्रुवारी 2023 मध्ये आणि या योजनेअंतर्गत रेल्वे स्थानकांना प्रवासी अनुकूल केंद्र म्हणून विकसित करण्याचं काम केलं जात आहे आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच 22 मे 2025 या दिवशी या योजनेअंतर्गत देशातील 103 स्थानकांचं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन केलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 103 हे याचं बरोबर उत्तर असेल. खालीलपैकी कोणता देश नुकताच मे 2025 मध्ये नवीन विकास बँकेचा सदस्य देश बनला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अल्जेरिया. अल्जेरिया हा देश नुकताच नवीन विकास बँक किंवा न्यू डेव्हलपमेंट बँकेचा नवीन सदस्य देश बनला आहे. न्यू डेव्हलपमेंट बँक किंवा नवीन विकास बँक ही ब्रिक्स या संघटनेकडून स्थापन करण्यात आलेली एक मल्टीलॅटरल डेव्हलपमेंट बँक आहे. हिची स्थापना झालेली 2014 मध्ये. मुख्यालय आहे शांघाय चीन या ठिकाणी आणि अध्यक्ष आहेत दिल्मा रुसेफ आणि या नवीन विकास बँकेचा नुकताच अल्जेरिया हा मे 2025 मध्ये सदस्य देश बनलेला आहे. खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रकुल दिन म्हणून साजरा केला जातो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 24 मे. एकेकाळी ब्रिटिश साम्राज्याच्या अधिपत्याखाली असलेल्या सर्व देशांकडून हा 24 मे हा दिवस राष्ट्रकुल दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस 1819 मध्ये जन्मलेल्या राणी व्हिक्टोरियांच्या स्मरणार्थ दरवर्षी साजरा केला जातो. उत्तर असेल 24 मे हा दिवस राष्ट्रकुल दिन म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, जागतिक पर्यावरण दिन 2025च्या निमित्ताने भारत सरकारने नुकतेच खालीलपैकी कोणते राष्ट्रव्यापी अभियान सुरू केले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वन नेशन वन मिशन एंड प्लास्टिक पोल्युशन. हे अभियान किंवा हे राष्ट्रव्यापी अभियान जे आहे ते नुकतंच भारताच्या पर्यावरण वन व जलवायू परिवर्तन मंत्रालयानं जागतिक पर्यावरण दिन 2025च्या निमित्ताने सुरू केलेलं अभियान आहे. हे अभियान देशभरात प्लास्टिक प्रदूषण कमी करणं व पर्यावरण संरक्षणाला प्रोत्साहन देणं या उद्देशाने सुरू करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 3 हे याचं बरोबर उत्तर असेल. नेक्स्ट, भारताचे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी नुकतेच खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ध्रुवीय भवन आणि सागर भवनचे उद्घाटन केले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गोवा. भारताचे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी नुकतंच गोव्यातील राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्रामध्ये ध्रुवीय किंवा पोलार भवन आणि सागर भवनचं उद्घाटन केलेलं आहे. जवळपास 55 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या अत्याधुनिक केंद्रामध्ये जागतिक दर्जाच्या बर्फाच्या कोर प्रयोगशाळांचा समावेश असून ते जागतिक स्तरावरील पहिल्या केंद्रांपैकी एक आहे. उत्तर असेल हे भारताचं पहिलं ध्रुवीय भवन व सागर भवन याचं उद्घाटन नुकतंच पर्याय क्रमांक 1 गोवा या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय पोटॅटो सेंटरने भारत कोणत्या वर्षापर्यंत जगातील सर्वात मोठा बटाटा उत्पादक देश बनेल असा अंदाज व्यक्त केला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 2050. आंतरराष्ट्रीय पोटॅटो सेंटर ही पेरू या देशातील लिमा या ठिकाणी स्थित असलेली एक आंतरराष्ट्रीय संशोधन संस्था आहे. ही संस्था बटाटा, रताळे व इतर कंदमूळ पिकांवर वैज्ञानिक संशोधन करण्याचं काम करते. या आंतरराष्ट्रीय पोटॅटो सेंटरची स्थापना झालेली आहे 1971 मध्ये. मुख्यालय आहे लिमा पेरू या ठिकाणी आणि या आंतरराष्ट्रीय पोटॅटो सेंटरने भारत 2050 या वर्षापर्यंत जगातील सर्वात मोठा बटाटा उत्पादक देश बनेल असा अंदाज नुकताच व्यक्त केलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 2050 हे याचं बरोबर उत्तर असेल. नेक्स्ट, जपानला मागे टाकत भारत जगातील कितवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
चौथी. IMFच्या आकडेवारीनुसार भारत जपानला मागे टाकून आता जगामधली चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलेला आहे. आणि याबाबतची माहिती नुकतीच नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी BVR सुब्रमण्यम यांनी जाहीर केलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 चौथी हे याचं बरोबर उत्तर असेल. सध्या जगामध्ये पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे अमेरिका किंवा युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. दुसऱ्या क्रमांकावर चीन आहे, तिसऱ्या क्रमांकावर जर्मनी आहे आणि आता आपला भारत चौथ्या क्रमांकावर आहे, 5व्या क्रमांकावर जपान आहे. त्यानंतर लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला विचारलेला प्रश्न होता की कोनेरू हम्पी हे खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे. हिचं उत्तर किंवा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बुद्धिबळ. कोनेरू हम्पी ही भारताची महिला बुद्धिबळपटू किंवा महिला ग्रँडमास्टर आहे. पर्याय क्रमांक 4 बुद्धिबळ हे याचं बरोबर उत्तर आहे. नंतर आजचा प्रश्न ज्याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे नुकत्याच संपन्न झालेल्या दुसऱ्या आशियाई योगासन चॅम्पियनशिपमध्ये भारताने किती पदक जिंकले आहेत. ऑप्शन्स आहेत 80, 83, 87 की 90. याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे.